तर आता सकाळ झालेली आहे आणि मी तुम्हाला माझं बाल्कनीतून माझ्या किचनच्या विंडोमधून माझं काही जे दृश्य आहे निसर्गाचं ते मी तुम्हाला दाखवलं आहे. मला खूप आवडतं असं ना विंडो ओपन करून सकाळी आधी बाहेर बघायला. खूप सुंदर वाटतं आणि थंडी आता चालू आहे तर मग अजूनच छान वाटतं मला. तर आता मी पुढे आता इथे चहा ठेवायची तयारी करत आहे. ते दूध तापवायला ठेवलं आहे आणि मुलासाठी मूग डोसा बनवत आहे, मूग उत्तप्पा बनवते. काल जे काही बॅटर उरलं होतं ना त्याचंच मी मूग उत्तप्पा बनवणार आहे. तर मी ते तुम्हाला दाखवत आहे की मी चहामध्ये साखर न टाकता मी असं शुगर फ्री टाकते. सध्या आम्ही शुगर फ्री गोष्टी करणार आहोत, म्हणजे आमच्या खाण्यामध्ये कमीत कमी शुगर येईल असा प्रयत्न करतो. तर आता ते चहामध्ये अद्रक टाकून घेते आहे. माझ्याकडे असे छोटे छोटे ट्रे आहेत, ते मी असे वापरते. हे बघा असं माझ्याकडे मिरचीसाठी पण मी अशी मिरच्या निवडून धुवून स्वच्छ अद्रक आणि दोन्ही धुवून ठेवते. आणि असे बास्केट माझ्याकडे आहे छान. मी हे पुण्यावरून घेतले होते जेव्हा मी पुण्याला राहत होते. आता इथे मुलासाठी मी तो उत्तप्पा बनवत आहे. हा मी ना मोड आलेला मूग आहे त्याचं मी असं बॅटर बनवून त्याचे मी उत्तप्पे बनवते. म्हणजे जितकं प्रोटीन पोटात घालवण्याचा प्रयत्न असतो. थोडंसं मुलांसाठी चीज स्प्रेड करते म्हणजे जेणेकरून त्यांना अजून टेस्ट लागेल. तर तुम्हाला माझा हा उत्तप्पा आवडला तर नक्कीच मला सांगा. आणि तुम्ही पण असंच हेल्दी नाश्ता ब्रेकफास्ट किंवा तुमच्या फॅमिलीसाठी बनवता का? ऑफकोर्स सगळेच बनवत असेल. प्रत्येक आईला टेन्शन असतं की आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला किती छान जेवण बनवून द्यायचं किंवा ब्रेकफास्ट द्यायचं. तर आता इथे मी आमच्या मोठ्या मुलाची फरमाईश होती की आज पास्ता हवा, म्हणून त्याच्यासाठी पास्ता म्हणजे आमच्यासाठी पास्ता बनवते, कारण की छोटा मुलगा ते पास्ता खात नाही. तर मग आता ही पास्ताची तयारी आहे. तर मी पास्ताची रेसिपी मी शेअर केली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तुम्ही ती नक्कीच बघा. मी असं ह्याच्यामध्ये किचन किंग किंवा मला सांगितलं होतं किचन किंग, ऑरेगानो, मिक्स हर्ब्स वगैरे चिली फ्लेक्स असं टाकून मी बनवते. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ही रेसिपी शेअर केली, तुम्ही नक्कीच बघा. चीज वगैरे टाकलं की खूप छान लागतो हा पास्ता. पेरी पेरी मसाला पण तुम्ही टाकू शकता, त्याने पण टेस्ट छान येते. किंवा पास्ता मसाला किंवा आपण हे आपलं मॅगी मसाला जो भेटतो ना तो सुद्धा टाकला तरी तो अप्रतिम पास्ता होतो. तर आज त्याला पास्ता हवा होता म्हणून त्याच्या आवडीनुसार मी आज ठरवलं की बनवेल म्हणून. मी पास्ता झालं मॅगी झालं की मी महिन्यातून एकदा किंवा दोनदाच बनवते. तर तुम्हाला माझी पास्ताची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तर असं हे नाश्ता झाल्याच्यानंतर ही अशी सगळी स्वच्छ भांडी करून घेते मी. आणि नाश्त्यानंतर मी असं आवळा ज्यूस घेते, कारण सकाळी माझी थायरॉईडची गोळी असते, म्हणून मला सकाळी सकाळी असं आवळा ज्यूस घेता येत नाही, कारण की थायरॉईडची गोळी खाल्ल्याच्यानंतर 2 तास तरी गॅप द्यावा लागतो. त्यामुळे मग मी असं माझं एक रुटीन केलं आहे की आधी जे आपलं ब्रेकफास्ट करून थायरॉईडची गोळी खाल्ल्यावर 1 तास माझं जातो असं ब्रेकफास्ट वगैरेला. आणि मग मी ब्रेकफास्ट नंतर आवळा ज्यूस मी ठेवते ना, डोंट वरी. तुझा बाय बाय. डोर लावायचं राहिलं. तर खूप घाबरतो. म्हणजे मी मुलांना अशा सवय लावली आहे की स्वतःची कामं स्वतः करायची, पसारा करायचा नाही किंवा आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवायच्या. म्हणून मला तो जाताना सांगतो की मी हे आल्यावर ठेवतो आहे, कारण की त्याला उशीर झाला होता ना ऑलरेडी. तर मग मी बोलली ठीक आहे ना, एक दिवस तुला फ्री, म्हणजे मी ठेवते ना तुझे बुक्स. तरी माझी तुळस आहे ॲक्च्युली त्या गॅलरीमध्ये मी ठेवली होती तुळस. तर हे सगळे असे त्याच्या पानानं सगळे असे पिवळे झाले, कारण की ना त्या बाल्कनीमध्ये ना माझं ऊनच येत नाही. तर मी आता माझा प्रयत्न चालला आहे की ही माझी जी तुळस आहे तिला मला असं रिपेअर करायचं आहे. आणि ही लांबवाली तुळस आहे, आपण बुटकी तुळस जी घेतो ती तुळस नाही आहे ही लांब अशी मस्त मी ठेवली आहे त्याच्यावरती. अशी लांबवाली तुळस असल्यामुळे ती अशी लांब वाढत चालली. बुटकी तुळस जी असते ती अशी स्प्रेड होते ना, अशी मातीमध्ये स्प्रेड होते, तर ही तशी नाही आहे. तर आता तिचं रिपेअरचं काम चालू आहे, म्हणजे तिला ऊन दाखवते. आता ह्या बाल्कनीत मी तिला आणून ठेवली. माझी बाल्कनी जी आहे ती खूप मोठी आहे.
आता इथेही मी थोडंसं सामान ठेवलं आहे कारण की ते मला विकायचं नेऊन. अशी सुंदर माझी ही अशी मोठी बाल्कनी आहे खूप. जर मी असं तुम्हाला दाखवलं सो तर इथे मी आता जे मी माझे सोफ्यांचे कवर वगैरे बेडशीट वगैरे एक दिवस ॲड करून मी धुते. म्हणजे एक दिवस ॲड करून म्हणजे एक दिवस कपडे लावले की मी दुसऱ्या दिवशी मग असं बेडशीट पडदे कर्टेन असे. सो तर मी आत्ताच फ्रेश झाली. म्हणजे थोडंसं आवरून घेते मी स्वतःला असं छानपैकी पॅम्पर करून वगैरे. म्हणजे काय करते म्हणजे सकाळी जेव्हा मी उठते ना तर मी आधी आंघोळ करून घेते आणि आंघोळ करून झालं की मी आधी नाश्त्याचं बघते कारण की माझ्या छोट्या मुलाला ट्युशनला जायचं असतं. मग नाश्ता वगैरे बनवते. तर आज मी तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच की मी मूग डोसा उत्तप्पा ॲक्च्युली त्याला बनवला होता. काल जे बॅटर उरलं होतं त्याचं तर त्याच्यापुरताच तो बनला. मग त्याच्यानंतर आम्हाला हे पास्ता वगैरे बनवला. तर मग मी असंच माझं दिनक्रम आहे की आधी मी आंघोळ करते कारण मला आंघोळ केल्याशिवाय मला करमत नाही, मला काम पण करमत नाही असं वाटतं. तर मग मी आंघोळ केली. मग ब्रेकफास्ट बनवते मुलाचा, त्यालासुद्धा आंघोळ घालते. ब्रेकफास्ट बनवला आणि ब्रेकफास्ट बनवून झाला, खाऊन पिऊन झालं की मी अशी सगळी पुन्हा मी एकदा किचन आवरून घेते. तर तुम्हाला दाखवते मी. तर हे सगळं असं किचन आवरून घेतले. हे ही सगळी ब्रेकफास्टची भांडी जी आहे ती घासून घेतली. काल पाईपचं काम चालू होतं त्यामुळे मग असं मी पियाचं पाणी असं भरून ठेवलं होतं थोडंसं, पण ते वेस्टेज गेलं कारण की काही बंद नाही झालं पाणी. आणि अशी भांडी घासून ठेवलेत मी सगळी. आणि असं बेसिन पण क्लीन आहे कारण की आता हे ब्रेकफास्ट झाल्याचं सगळं असा हा व्हिडिओ आहे माझा. तर आता मग ब्रेकफास्ट झाला त्याच्यानंतर खाऊन पिऊन झाल्याच्यानंतर मी असं हे जे आहे आपलं भांडेकुंडे घासून घेते आणि मग मी मस्त पहिलं फ्रेश होते. त्याच्यानंतर मग मी आता झाडू आपली फरशीचं काम करणार आहे कारण की उद्या गुरुवार आहे, उपवास आहे आपला दुसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला. तर मग मी आधी ते तर थोडंसं मी आता मी एक दिवस आड कपडे धुते आणि मग एक दिवस कपडे लावले की मग दुसऱ्या दिवशी असे बेडशीट्स कवर सोफ्यांचे वगैरे हे असतात तर मी धुवायला काढले. तर हे मी धुवायला लावणार आहे वॉश करायला आणि मग मी सगळं घर आवरून घेणार आहे हे सगळं. आता हे माझा मुलगा आवरतो, त्याचं डिपार्टमेंट आहे मोठ्या मुलाचं. तर त्याला मी सकाळी त्याची आंघोळ व्हायच्या आधी मी त्याला सांगत असते की तुझं काम आहे सगळं बिछाणं आवरणं, सोफा आवरणं. परत तुम्हाला दाखवते. आता पण स्टडी करतो, खूप अभ्यासू मुलगा आहे माझा. आणि हा बेडसुद्धा तोच आवरतो. आधी त्याला जमायचं नाही पण आता बऱ्यापैकी छान करतो. मूडमध्ये असला ना की अजून छान काम करतो तो, मूड नसला की मग हे असं. पण ठीक आहे, त्याला सवय लागण्यासाठी मी त्याला अशी कामं देत असते. म्हणजे त्याचं डिपार्टमेंट काय आहे की सकाळी उठला की तो आंघोळ करतो त्याची कधी कधी त्याच्या लहान भावाला पण तोच आंघोळ घालतो. आणि मग त्याच्यानंतर मग त्याचं काम असतं बिछाणं उचलणं आणि बेड आवरणं, सोफा आवरणं आणि छान आवरतो तो. म्हणजे मी तर बोले माझ्यापेक्षा पण छान तोच आवरतो. आणि मग त्याने आवरून ठेवलेलं आहे. आता मग मी झाडू मारणार आहे आणि फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या ह्याच्या कामाला लागते स्वयंपाकाच्या. कारण की आता संध्याकाळी आपल्याला जायचं असतं कशाला माहिती आहे तुम्हाला, पण उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारचे सामान सगळं आपल्याला आणायचं असतं. त्यामुळे आपण आता संध्याकाळी त्यासाठी जाणार आहे मी. अजून बरीच कामे त्याच्यासाठी पण मला बाहेर निघायचं आहे म्हणून मी आता स्वयंपाक आवरून लादी फरशी सगळे आवरून आणि मग संध्याकाळी मी निघेन. सो तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहील. तुम्ही आज माझा दिवसभराचा दिनक्रम नक्की बघा. तर सकाळीचं तुम्हाला मी सांगितलं की जसं मी ब्रेकफास्ट बनवून झाल्यावर असं किचन आवरून भांडेगुंडे घासून घेते, स्वतःला आवरून घेते. कारण की जितकं आपण ना फ्रेश राहून काम करू ना तर आपल्याला खूप छान वाटतं. पण तुम्ही ते अवतारात जर तुम्ही तुमची सगळी कामं केली, काही लोक बोलतात की हां आधी लादी झाडू करा आणि मग आंघोळीचे काम करा, म्हणजे साफसफाईचे कामं करा आधी आणि मग आंघोळ करत जा. पण ॲक्च्युली मला ते आहे ते योग्य का, कारण की आपल्या अंगावर धूळ उरते वगैरे सगळं होतं त्याच्यामुळे ते बेस्टच आहे. पण ज्यांच्या घरी मुलं आहे ज्यांना पटकन जायचं असतं तर मग त्याचे सकाळी निघणारे जे लोक असतात, ट्युशनला मुलं जातात किंवा ऑफिसला मिस्टर जातात, तर आपण आधी झाडू लादी ह्याच्यात पडू नाही शकत. मग आपल्याला पहिलं प्रायोरिटी काय द्यावं लागतं की ब्रेकफास्ट
त्यांचा चहा किंवा त्यांचं टिफिन असेल तर टिफिन बनवायला लागतं. मग माझंही तसंच आहे. माझ्या मुलाला पण ट्युशनला जायचं असतं, माझं मिस्टरांचं पण काम चालू असतं, तर त्यांना पण टायमावर ब्रेकफास्ट पाहिजे असतं, कारण त्यांचा ब्रेक असतं तसे. तर त्या ब्रेकच्या टायमाला त्यांना असं द्यावंच लागतं मला पटकन. तर त्यामुळे मग मी आधी उठली की आंघोळ करते, कारण की मला आंघोळ ते बोलतं ना, जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं ना, तर सासूचं म्हणणं असायचं की किचनमध्ये जायच्या आधी आपण आंघोळ केलेली पाहिजे. आणि मला ॲक्च्युली लहानपणापासूनच सवय होती की आधी उठलं की आंघोळ करायचं. मग जसं मी मोठी झाली किंवा जॉबला जायला लागली, तर मग पहिली प्रायोरिटी आपली तीच असायची की उठलं की आंघोळ करा आणि मग जी काही कामं होतं. मग ती जी मला हॅबिट लागली ना, त्याच्यामुळे मग मला असं, जर मी उशिरा आंघोळ केली चुकून, तर तो दिवस माझा खरंच सिरियसली खूप खराब जातो. कारण की मला असं वाटतं की असं मला इतकं घाण फील होतं की यार, आपण सगळीच कामं असं स्वयंपाकाची ह्याची त्याची न आंघोळ करता करतो आहे. म्हणून मला असं, मी एवढं हे नाही महत्त्व देत की माझ्या अंगावर धूळ वगैरे. मी तेवढी काळजी घेते झाडू वगैरे मारताना की जास्तीत जास्त धूळ उडू नये आपल्या शरीरावर वगैरे. आणि आपण मोस्टली तर काय करतो, सगळी कामं झाली की परत आपण हातपाय तोंड धुतोच. मग आता हे जे मी असं आवरून थोडं सिम्पल, मी माझं पावडर वगैरे लावूनच असं आवरते. आवरून मग आता पुढची कामं केली की मला खूप फ्रेश वाटतं. सो तर कंटिन्यू व्हिडिओ पुढे चालू राहील, तर तुम्ही बघा नक्कीच. सो तर आता सगळी घरं झाडून घेते आहे. असे माझे 2 BHK माझा फ्लॅट आहे. तर एका बेडरूममध्ये बेड ठेवलेला आहे, तर दुसऱ्या बेडरूममध्ये असं आमचं स्टडी रूम आहे. तिथे देवघर पण मी ठेवले आणि वॉर्डरोब पण ठेवलं आहे. जसं ॲडजस्ट होईल तसं सामान आपण ॲडजस्ट करतो आपल्या. हे माझं रेंटेड हाऊस आहे. हॉल झाडून घेते. मला असं बाहेरचं अंगण पण झाडायला आवडतं, कारण की घरापेक्षा अंगण स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं असतं. तर पटकन असं बाल्कन्याज वगैरे सगळं झाडून घेतलं ना, की असे बाल्कनीत गेले की पायाला खरखर लागत नाही, कारण दिवसभर माती येत असते. तुमच्या बाल्कन्यांमध्ये पण अशी माती येते का? कारण की एक दिवस जरी झाडू मारला नाही किंवा पुसून घेतला नाही, तर खूप पायाला माती धूळ लागते. मग असं मला रोज बाल्कन्या माझ्या क्लीन कराव्या लागतात. सो आता सगळे फरशी क्लीन करून घेते मी, म्हणजे मोप मारून घेणार आहे. माझं 2 BHK फ्लॅट आहे. मी तुम्हाला सांगितलं की 2 BHK आहे. एकामध्ये बेडरूममध्ये मी असं बेड ठेवलं आहे, तर दुसऱ्या बेडरूममध्ये मी असं स्टडी टेबल वगैरे ठेवलेलं आहे. माझ्या मिस्टरांचं आहे ॲक्च्युली ऑफिस रूमसारखं, आम्ही त्याला बनवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये मी वॉर्डरोब पण ठेवला आहे आणि देवारा पण ठेवलेला आहे. तर सध्या मी खूप निवांत काम करत आहे, कारण की मुलांना सुट्टी आहे. आधी तर खूप असं वाटलं की अरे सुट्टी म्हणजे डोक्याला ताप. पण 2 दिवसांनी त्यांना होमवर्क पण दिला आहे 9 दिवसाचा. त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी आहे वाटतं. मग अशा प्रकारे त्यांना होमवर्क दिल्यानं टेन्शन नाही. सो तर झाडू आणि फरशी झालेली आहे आणि आता आहे फ्रूट्स खायचा वेळ. तर माझं ॲक्च्युली हेल्थ रुटीन पण आहे, सिम्पल आहे, काही असं काही मोठं मी करत नाही. पण आमचं रुटीन म्हणजे माझ्या एकटीचंच नसतं, तर मी फॅमिलीला पण ते फॉलो करायला सांगत असते. इतकं सिम्पल आहे आपलं गरिबांचं रुटीन बोलू शकतं. तर तसं म्हणजे सकाळी तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपण पाणी पिलं पाहिजे. तर माझी आंघोळ झाली ना की मी आधी 2 ग्लास पाणी पिते. मग ते तुम्ही कसंही पिया, थंड तर नाही, म्हणजे गरम पिया, कोमट पिया की आपलं नॉर्मल माठातलं पाणी पिया. आता सध्या थंडी असल्यामुळे माठातलं पाणी खूप थंड असतं, त्याच्यामुळे मग मी आता सध्या पाणी गरम करून ठेवते माझ्या थर्मासमध्ये आणि तेच पाणी आम्ही घेतो. म्हणजे असं जर खूपच गरम असेल तर मग आम्ही मिक्स करून ते पितो. मग त्याच्यानंतर आपला ब्रेकफास्ट करायचा असतो, जो मी करते. आणि मग थोड्या वेळाने मी आवळा पाणी घेते, तुम्हाला सांगितलं हळद आणि आवळ्याचं पाणी घेते. आणि मग असं थोडं ब्रेक देऊन मी कामं करता माझं हे असं रुटीन फॉलो. मग नंतर फ्रूट्स खाते, कुठलाही फ्रूट्स खाते मी. मला जे मार्केटमध्ये अवेलेबल असेल, स्वस्त मला भेटलं असेल, आमच्या मार्केटमध्ये कधी कधी खूप रिजनेबल रेटमध्ये आम्हाला फ्रूट्स मिळतात, मग ते खाते मी. ब्रेकफास्ट झाल्याच्यानंतर आवळा ज्यूस, त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने फ्रूट्स घेते एखादं असं. आणि मग डायरेक्टली मग माझं हे असतं
लंच असतो. लंचमध्ये तर आपण सॅलड, कोशिंबीर वगैरे असलीच पाहिजे. कधी नसलं तर ठीक आहे, चालून जातं. असं काही हे नाही की रोजच खाल्लं पाहिजे. कधी कधी स्किप पण होतं. कधी आपल्या घरातली काकडी वगैरे संपलेली पण असते. प्रत्येकाच्या घरात काही ना काही असं होतं. तर मग माझ्या घरात पण कधी असं झालं तर मग हे करते. तर मग आता हे मी खाते पटकन आणि पुढची कामं करते. म्हणजे आता माझं स्वयंपाकाचं काम चालू राहणार आहे, कारण की लादी झाडू झालेली आहे. मग मी थोडंसं ब्रेक घेऊ, 5 मिनटं फ्रूट्स खाऊ आणि मुलांना पण मी देते. शक्यतो मुलांना मी संत्री वगैरे थोडं अवॉइड करते, कारण लगेच खोकला येतो. तर मग त्यांना पेरू वगैरे पण खोकला येतो, पण मग पेरू मी काढून ठेवते फ्रीजमधून. त्यांना थोडंसं असं नॉर्मल टेम्परेचरवर होऊन झालं की मग त्यांना मी ते कापून देते. सो तर बघूया आता आपण पुढे कंटिन्यू काय होते. माझ्याकडे हे असं लॉन्ड्री बास्केट आहे ॲक्च्युली. हे बघा असं. ॲक्च्युली मी असं ऑनलाईन लॉन्ड्री बास्केट जे मी बघते, जे आपले अस्वच्छ कपडे असतात जे आपण ठेवतो. हे बघा, ह्याच्यात मी आता हे असे कपडे ठेवलेले आहेत. आंघोळ केली की आम्ही सगळेजण आपापले कपडे प्रॉपर ह्याच्यात आणून टाकतो. आणि खूप छान आहे ना. मला असं हे बोलतो ना, कोंबो पॅकमध्ये भेटलेलं. आमच्या इथे जत्रा होती ना. हे बघा, ह्या एक बॉक्स माझ्या मुलाच्या टॉयसाठी केले आणि इतकं ते असं फुल भरलेलं आहे. आता हे जर मार्केटमध्ये जर नेऊन विकलं ना मी, बरेच पैसे मिळतील. खेळायचं नसतं आम्हाला, मी फक्त घेऊन मिळवतो. तर हे खूप स्वस्त मिळतं. ते लॉन्ड्री बॉक्स जे आपण घेतो ना ऑनलाईन, त्याच्यापेक्षा खूप कमी रेटमध्ये मला हे भेटलेलं. आधी मी ऑनलाईनच बघत होती की लॉन्ड्री बॉक्स छान असं सुरे घेऊ, पण मी हे पण काही वाईट नाही ना, आणि मोठं पण आहे छानपैकी. तर मग मी असं घेतलं. तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर तुम्ही मार्केटमधून घ्या. ॲक्च्युली हे स्वस्त पडतं लॉन्ड्री बास्केटपेक्षा. जे आपण ऑनलाईन बघतो ना, खूप महाग आहे. स्वस्त पण असेल मे बी, मला माहीत नाही, पण ते महाग होते म्हणून मग मला हे खूप कमी किमतीत मिळालं. ऑफरमध्ये मिळालेलं. जत्रेमध्ये त्यांनी खूप कमी रेटमध्ये ठेवलेलं होतं आणि खूप चांगलं चाललं आहे अजून पण. आता मला त्याची प्राईस आठवत नाही, पण खूप कमी पैशात मी ते घेतलेलं. म्हणजे लॉन्ड्री बास्केटची अर्ध्याच्या अर्धी किंमत असेल. तर तुम्ही पण असं घेऊ शकता. तुमच्या इथे कधी जत्रा किंवा असं मार्केट भरत असेल तर तुम्ही याची प्राईस विचारा. तर लॉन्ड्री बास्केटपेक्षा हे बास्केट मस्त आहे ना. क्लास मराठी. मग केलं तू नीट? मग काय बोलले टीचर? गुड बोलली. आम्ही आता ट्युशनला जाऊन आलो आहे म्हणून आता आम्हाला टी व्ही बघायची आहे ना. हां, आणि भूक लागली म्हणून उरलेला आमचा जो मगाचा म्हणते थोड्या वेळापूर्वी जो काही ट्युशनच्या आधी खाऊन गेला डोसा, आम्ही आता तो फिनिश करणार आहे ना. उष्ट टाकायचं नसतं ना. मग तो गुड बॉय तू उष्ट नाही टाकत ना. मग आता तो डोसा फिनिश करतोय. खूप हुशार आहे माझं हे पिल्लू अभ्यासात. सो तर आज मी दही भेंडी बनवायचं ठरवलं आहे. तर हे त्याचंच प्रिपरेशन आहे सगळं. दही आणि मसाले सगळे एकत्र करून मी ग्राइंड केलं थोडंसं मिक्स होण्यासाठी. आणि असं कढईमध्ये असं मी आपलं हे लसूण, राई, जिरं, इवन कांदा, टमाटर टाकला नाही आहे, कारण की दही टाकल्यामुळे मी टमाटर टाकलं नाही आहे. तर असं सगळं मी असं फ्राय करून घेतलं आहे. थोडीशी नावाला हळद टाकून मग ते बॅटर टाकलं दही भेंडीचं, आणि मग भेंडी टाकली, थोडंसं त्याला शिजवून दिलं आणि मस्त अशी भाजी बनवली. त्याच्यानंतर मग आता मी आज ठरवलं होतं की व्हाईट पुलाव बनवला. तो इतका सुंदर झाला होता की मम्मीला मी टिफिन पाठवला होता, तेव्हा मम्मी म्हणाली की अगदी हॉटेलसारखा झाला होता. आणि त्याच्याबरोबर मी असं दही आणि म्हणजे हे आपलं बुंदीचा रायता बनवला आहे. मला खूप दिवस झाले खायचा होता, त्यामुळे मी आज ठरवलं बनवणारच म्हणून. असं पुलाव आणि बुंदीचा रायता, काकडी भेंडीची भाजी, चपात्या, असा मी बेत केला दुपारच्या जेवणाचा. सो तर आता मी जेवायला बसलेले आहे. सध्या मुलं घरी असल्यामुळे मी असं ठरवलंच आहे की त्यांना गरम गरम जेवण द्यावा, नाहीतर त्यांना सो तर सकाळपासून जी काही दुपारपर्यंतची जी काही कामं झालेली असतात त्याच्यानंतर मी थोडंसं आराम करते. माझ्यासाठी थोडासा वेळ देते. काही एडिटिंगची कामं असेल तर ती पण करते मी. शॉर्ट्स व्हिडिओज वगैरेसाठी मी आता सध्या दुपारी करते. ते झाल्यावर थोडंसं मग असं पडून आराम केल्याच्यानंतर 5-5:30ला उठून मी असं हलके फुलके एक्सरसाइज करते, ज्याने आपली बॉडी फ्लेक्झिबल राहावं म्हणून. सध्या थंडी असल्यामुळे अंधार खूप लवकर होतो, त्यामुळे मग मी 5:30 पावणे 6पर्यंत असं कर्टन ओपन करून टाकते आणि सगळं मग पुन्हा आवरायला घेते. जसे सोफे
विस्कटलेले असतात आपले ते सेट करते. बाहेरून काही कपडे आणायचे असेल आपले धुतलेले ते घेऊन येते. तर मी असे कवर धुतले होते तर ते मोस्टली खूप सुकले आहेत 80% तरी, आणि दुसरा कवर तर पूर्ण सुकला आहे. मग तो मी असा आतमध्ये घेऊन येते. बाल्कनीतून असं खूप छान व्ह्यू बघायला आवडतो मला. सतत असं वाटतं की सतत बाल्कनीत बसावा, पण ते पॉसिबल नाही. आता चहा वगैरे झालेला आहे आणि देवपूजा पण झालेली आहे आणि मी अशी मस्त फ्रेश होऊन आता मार्केटला चालले आहे. कारण की उद्याची तयारीसाठी हे माझं बास्केट आहे पिंक कलरचं. मला ते खूप आवडतं कारण की जेव्हा आमची आजी पणजी हे असे बास्केट वापरायचे, त्याच्यानंतर ते कुठे गेलेच होते, गायब झाले होते. पण ते मला अचानक भेटले आणि मी ते परचेस केले कारण की मला ते घ्यायचेच होते. तर माझी ती शॉपिंग बॅग आहे भाजीपाला आणण्याचं. ही छान वाटते ही पण. मॅडम बसले आहेत. ते माहित नाही मला, मी तर काही विचार. मार्केटमधून सगळे शॉपिंग करून आणले आहे आणि मुलांना पाणीपुरी घेऊन आले. कारण की मी आणि मम्मी आम्ही दोघंही गेलो होतो बाहेर. थोडं तिला सोबत घेऊन गेली कंपनी म्हणून. आणि मग पाणीपुरी तो बनता आहे. तर मी 1 प्लेट पाणीपुरी खाल्ली. तर मला असं वाटलं चला मुलांना पण आणि मिस्टरांना घेऊन यावं. कारण की थंडीमध्ये पाणीपुरीची मजाच वेगळी असते, गरम गरम पाणीपुरी खायची. तर मग असं त्यांना पाणीपुरी घेऊन आली आहे आणि असं सगळं देवाचं सामान सगळं घेऊन आले. तूप मला खूप छान, तो फ्रेग्रन्सनीच मला असं तो तूप घ्यावंसं वाटलं. कारण की ते घरगुती तूप होतं आणि ते स्वतः बनवतात. आणि ही अशी माझी शॉपिंग आहे. खूप रिजनेबल रेटमध्ये मला सगळं एका दुकानातून मिळालं, जिथे आमच्या इथे आयुर्वेदिक दुकान आहे त्याच्याकडून मी हे सगळं घेतलं आहे. आणि हा कफ सिरप आहे, आयुर्वेदिक आहे. ते बघताच आणि मला असं वाटलं हा घ्यावा मुलांसाठी, सतत त्यांना खोकला असतो. आणि मस्त अशी शॉपिंग झाली, मला हवं तसं छान सामान भेटलं. पहिले हे टाक रे. बटाटा हे लाव, बटाटा हे टाक, बटाटा हे टाक, प्लेट चिटली. बघ व्ह्यूला माहिती आहे ना व्ह्यू. अरे हाँ भाई ठीक है, तो पता है सॉस नाही, त्याला गोड चटणी बोलतात. और थोड़ा डाल दो. बस बस. कांदा खातो. आता गरमी आता गोड लागत. चटणी टाक. अरे सर्दी गोड पण टाकायची. जाईल. ठीक आहे, टाक आता. गोड पाणी पहिल्यांदा टाकायचं, मग तिखट पाणी टाकायचं असतं. चला ते घे ना, तर भिजून ते पुरी हे होईल. तू का भैयाला बघितलं नाही का पाणीपुरीवाल्याला कसं बनवतात? हां, एवढा हळू तर तिथून खालून सगळं पडेल. फास्ट, एकदम फास्ट. ये अब गए ये मुंह में. हळू 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 रवंत करा, गिळू नका डायरेक्ट, नाहीतर घशात अटकेल पुरी. दुसरं घे. घे दुसरं घे. या वियूने दिले. वियू तू काय खाल्लंस? पुलाव. कसा होता रे पुलाव? चांगलं आहे. चांगलं आहे ना. अब ये दुसरी पुरी, त्यात गोड. जे काही देवाचं सामान आणलं होतं, जसं आता आपलं धूप स्टिक आणली होती, परत अगरबत्ती वगैरे. मला हे धूपचे स्टिक्स खूप आवडले आणि स्वस्त मिळाले म्हणून मी पटकन घेतलं ते. उद्या घाई नको म्हणून जागच्या जागी वस्तू ठेवलेले बरं. ही अगरबत्ती रोज अगरबत्ती घ्यायची होती, खूप दिवस झाले घ्यायची होती.
फायनली ती मिळाली आणि मी ती घेतली. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मोगऱ्याची पण अगरबत्ती होती, मी घेत होती, पण मम्मी म्हणाली आता सध्या ही एक वापरून बघ. आणि ही काऊ घी ऑलरेडी मी ह्याच्या आपल्या किराणा सामानामध्ये भरलं होतं, पण ज्या दुकानात मी गेली होती तिथे तूप खूप सुगंध सुटला होता तुपाचा. मग मला घ्यावंसंच मन केलं आणि मी ते घेतलं. आणि तिळ तेल घेतलं, खायचं तेल आहे ते. आणि हे सकाळपासून माझं जे पीठ आणून ठेवलं होतं ते गरम होतं म्हणून ते भरलं नव्हतं. आणि आता ते फायनली मी भरून ठेवलं आहे. असे मी रॅकसारखं असं मी असे डबे रचून ठेवते, मांडून ठेवते. हे माझं तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगते की रेंट हाऊस असल्यामुळे मला काही करता येत नाही. नाहीतर माझ्या डोक्यात खूप प्लॅनिंग आहेत आणि प्रत्येक स्त्री स्वप्न सजवते. तर बघू झालं तर. आता झोपायची तयारी असताना हे कवर जे काही जे धुतले होते मी ते आता त्या आपल्या ह्याला गादीला घालत आहे. तर मुलाची हेल्प घेते, त्याला मी प्रत्येक वेळी त्याची हेल्प घेत असते की जेणेकरून त्याला अशी हेल्प करायची सवय लागली पाहिजे. तर हेल्प करायला तर तो रेडी असतो, पण असं रेकॉर्डिंग चालू असेल तर मग त्याला नाही होत, म्हणजे थोडा शाय टाईप होऊन जातो तो. तर मी असं त्याच्याकडून जबरदस्ती करून घेते. तर तुम्ही म्हणत असाल ना की बेडरूममध्ये बेडरूम्स असून तुम्ही हॉलमध्ये का झोपतात. तर हे अचानक झालेल्या गोष्टी आहे. आधीच्या घरात राहत होतो आम्ही, तिथे बेडरूममध्ये झोपायचो. माझे मिस्टर स्टडी रूममध्ये झोपून घ्यायचे आणि आम्ही एका बेडरूममध्ये झोपायचो. हॉल रिकामाच असायचा. पण इथे जेव्हा ना बेडरूम आवरलेले नव्हते, जेव्हा आम्ही इथे राहायला आलो, आता तेव्हा आम्ही हॉलमध्ये झोपायला लागलो. तर ती सवय झाली की मग आम्हाला आवडायला लागलं हॉलमध्ये एकत्र झोपायला. मग आम्ही झोपायला लागलो हॉलमध्ये. तर ही अशी स्टोरी आहे हॉलमध्ये झोपायची. तर प्रत्येकाला प्रश्न पडतो की बेडरूममध्ये बेड असून पण हे लोक कसं काय हॉलमध्ये झोपतात. तर ॲक्च्युली बघायला गेलं तर असं एकत्र झोपण्याची मजाच वेगळी असते. तर कसं आपण एकत्र झोपलं की गप्पा मारत किंवा स्टोऱ्या बोलत किंवा एखादा मूवी जर चालू असेल तर असं अंधार करून मस्त पडून मूवी बघण्यात मजा वेगळी असते ना. तर त्यामुळे आम्ही असं झोपतो. दोन्ही मुलं, मी, माझे मिस्टर, आम्ही सगळे. माझ्या मिस्टरांचं तर काम चालू असतं, तर ते कधी येऊन झोपतात आम्हाला कळत पण नाही. हा अजून एक कवर आहे. ड्राय शीट घातल्याच्या नंतर मी त्याच्यावर अजून एक हा कवर घालते. आणि हा कवर मी एका बेडशीटचा शिवून घेतला होता, कारण की हे ड्राय शीट जी खराब होऊ नये म्हणून मी हे कवर घालते, जेणेकरून हे कवर धुता येतात ना. आणि हा ॲक्च्युली म्हणजे माझ्या घरी जी काम करायला यायची ना झाडू लादीचं, जेव्हा मी ऑफिसला जायची तेव्हा मी त्यांच्याकडून तो शिवून घेतला होता. मला महाग पडलं खूप, पण ठीक आहे, आपली गादी सेफ राहते ना. त्याच्यामुळे ही मॅट्रेस मी चांगली राहण्यासाठी मी ती कवर तो शिवून घेतला आहे. आणि तो बेडशीटचा आहे, माझी नवीन कोरी बेडशीट जी होती त्याचा मी हा कवर शिवून घेतलेला. आणि तो असं छान मस्त त्याच्यावर बसतो. आणि जेव्हा केव्हा घाण झालं की मग तो धुता पण येतो ना. तर हा आहे असा पसारा, जो तो मला आता आवरायचा आहे. कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. मैं तो थक गई. तर सगळी कामं आवरून झालेली आहे आणि आता रात्र झालेली आहे खूप. म्हणजे अंधार सगळीकडे अंधार झालेला आहे. मी बेडरूममध्ये एकटीच आहे, कारण मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून. तर आज माझं जे काही दिवसभराचं जो डेली रुटीन होता, मी आज त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मला ॲक्च्युली सांगायचं होतं की असं मी प्रत्येकाचे जे डेली व्लॉग असतात ते जे मी बघत होते ना, तर मला असं वाटायचं की किती छान हे लोक बनवतात वगैरे ना. पण आता जेव्हा मी स्वतः बनवायला
सुरू केला आहे तेव्हापासून मला असं वाटतं किती कठीण काम आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस तो कॅमेरा सेट करणं, परत रेकॉर्ड करणं आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे एडिटिंग करणं. तर खूप मेहनत आहे, खरंच मेहनत आहे. जेव्हा मी असे दुसऱ्यांचे व्हिडिओज बघून मी विचार करायची खरंच इतकी मेहनत आहे काय, नुसतं कॅमेरा लावला आणि बोललं आणि रेकॉर्ड केलं आणि झालं. पण नाही, तसं नाही होत. हे खूप मेहनत असते. जसं ऑफिसमध्ये जाऊन काम करतो ना त्याच्यापेक्षा पण मला वाटतं आहे. पण ना जेव्हा आपण हे करायला लागतो ना आपल्याला एक मजा यायला लागते आणि मग ते आवडायला पण लागतं. माझ्याबरोबर तसंच झालं आहे. तर हे दिवसभराचं सगळं रुटीन माझं जे मी आज शेअर केलं ना, तर ते तुम्हाला आवडलं असेल. असंच माझं रुटीन असतं. रुटीन प्रत्येक वेळेस चेंज होत राहतं. तर तुम्हाला माझा हा जो व्लॉग किंवा माझा हा व्हिडिओ जो आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मी छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि मी ग्रो करेन स्वतःला. कारण की स्टार्टिंगपासून जो व्हिडिओ टाकतो तो नंतर इतकं एक्सपर्ट होतो ना, तर मलासुद्धा तसंच व्हायचं आहे. खूप माझ्या आयुष्यात ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी येणार असेल, वाईट चांगल्या, तर मी त्या तुमच्यावर शेअर करत राहील. तर सगळ्यांना माझ्या खूप खूप काय बोलू मी, मला स्वतःलाच कळत नाही आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की माझे जे काही व्हिडिओ तुम्ही बघत असाल किंवा तुम्हाला माझा व्हिडिओ जर आला असेल तर प्लीज तुम्ही तो बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि मला मोटिवेट करा. असंच मी पुढे वेगळे व्हिडिओज बनवू शकेल. सो तर गुड नाईट आणि बाय.